आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थांबा, कोणी कुठेही जायचं नाही. शांत बसा, गडबड गोंधळ करू नका. मी आलोच. रेवती मॅडम आल्या की काय? बाल सदन अनाथ आश्रम हाच का? हो हाच आहे. आपण कोण? मी एनजीओ कडनं आली आहे, हॅपी फेसेस. अच्छा, या ना, या या या. एक मिनिट, तुम्हाला आमच्या आश्रमाबद्दल कसं कळलं? रुद्र पैठणकरांमुळे. या 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 ना, या. काय झालं बिट्टी? आज पार्टनरचं काही खरं नाही. फोन लावा पटकन, पटकन लावा फोन. लवकर बाई. घे घे. भरतचं एवढे सकाळी फोन? हा भरत बोल. हॅलो पार्टनर, तुला काय आईचा मार खायचा आहे का? बिट्टी काय ग, काय झालं? आधी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. असं का करतोस तू? आई चिडते माहिती ना, तरी असं वागतोस. तू इथे कधीच येऊ नकोस, असं जर आईने तुला सांगितलं तर? तरी मी येणार. तू जर असं केलंस ना तर आई अजून चिडेल. अरे मग आई तुला कधीच माफ नाही करणार, आणि मी पण. बिट्टी बिट्टी ऐक ना, मी असं काय केलंय ज्यामुळे तू चिडलीस एवढी? तू परत डोनेशन द्यायचा प्रयत्न करतोयस ना? मी नाही, मी असं काही नाही केलं. पार्टनर तू खोटं बोलू नकोस, बाप्पा कान कापतो. एक मिनिट बिट्टी. अहो रुद्र सर, तुम्ही जी एनजीओ ची बाई पाठवली आहे ना, ती आली इथे. अहो तिचा फोन आला होता तर गौरी इतकी चिडली होती. एनजीओ? हो अहो रुद्र सर, प्रकरण वाढण्याआधी ना तिला परत बोलावून घ्या. मागच्या केपी सारखं जर यावेळी झालं ना तर ती तुमच्या सकट मलाही आकलून देईल. पार्टनर तू हे वेळीच थांबव. आईला जर हे कळलं ना तर आई तुला नाशिकच्या बाहेर पाठवेल. बिट्टी बाळा, माझ्यावर विश्वास ठेव, मी खरंच कुणालाच नाही पाठवलंय. ठीक आहे, मी बघतो बाळा, तू ठेव फोन. हा मला निघावं लागेल. बिट्टी मला काय वाटतं, रुद्र सर ना खरं बोलत असतील. आता ती एकच चूक दोनदा करतील असं नाही वाटत मला. पण त्याने जर हे केलं असेल तर मग आता काही खरं नाही त्याचं. पार्टनर काही आता पुन्हा आश्रमात येत नाही. तू गौरी ना? हो. आणि तुम्ही? मी दादू. हा सॉरी, म्हणजे मी भरत.
मला इथे सगळे दादू म्हणतात. तुम्ही रुद्र सरांना ओळखता का? हो. बर, पण मग तुम्ही या सगळ्यासाठी तयार कशा झालात? रुद्र सरांमुळे. त्यांचं बोलणं इतकं प्रभावी आहे ना, त्यामुळे मी ठरवलं एकदा आश्रम जाऊन बघायचा, खात्री करून घ्यायची, आणि मलाही अंदाज येईल ना, सगळं माहित करून घेतलेलं बरं असतं. मला हा फोन घ्यावा लागेल. आलेच मी. बघितलंस कशी पट्टी पडवली यांना. यांना बघून कोणालाही असं वाटेल की या एनजीओच्या आहेत. नाही नाही, मला नाही वाटत गौरी, रुद्र सर असं काही. दादू, तू काही बोलूच नकोस. मागच्या वेळी पण तू विश्वास ठेवला होतास ना त्यांच्यावर. बघितलंस ना काय झालं ते. यांना पण नक्की काहीतरी भुरळ घातली असणार. एकदम मस्करी करून पोट भरत नाही का रे यांचं? एखाद्याच्या भावनांशी किती खेळायचं. बाबू, त्या गेल्या वेळच्या पुष्पासारखी ही पण खोटी आहे की काय? नाही, पण मला नाही वाटत रुद्र सर पुन्हा असं काही करतील. ते हट्टी आहेत रे. गेल्या वेळी पुष्पाजी पकडले गेले ना, मग यावेळी आपल्याला खरं वाटावं म्हणून त्यांनी या बाईंना पाठवले. पण आता मी नाही फसणार. यांच्या समोरच कसं पितळ उघडं पाडते बघच तू. अरे वा, हे तर आहे तो कोलीत सापडलं हातात. हॅलो, तुम्ही काय ज्योतिषी आहे का काय? काय? नाही, तुम्ही सांगितलं होतं ना काल, अगदी तसंच झालं. संधी आली आहे हातात. काय झालं? तुमच्या रुद्र साहेबांनी कोणाला तरी उभं केलंय देणगी द्यायला. नक्की रुद्रने पाठवलं? 100% त्यांनीच पाठवलंय. मग गौरी काय म्हणाली? काय म्हणणार, उलट तपासणी घेतीये त्या बाईची. लय भडकलीये. मला नाही वाटत ती आता रुद्र सरांना समोर पण उभं करल. देणार आकलून आता. वा, चांगली बातमी दिलीस. असंच होते. काही झालं तरी गौरीला देणगी देता कामा नये. देणगी नाही म्हणजे गौरी मुलांसमोर तोंडावर पडेल आणि मी माला माल. हॅलो हॅलो, कुठे हरवलीस? हा हा, बोला ना बोला. ऐक, आता तू गौरीच्या बाजूने व्हायचं. म्हणजे? अगं आता आग लागलेलीच आहे ना, त्यात तेल ओतत राहायला हवं. तरच भडका उडेल. तू गौरीला सपोर्ट करायचा, आणि काही झालं तरी ती बाई खोटी आहे हे सिद्ध करायला तिला मदत करायची. कळलं का? हो हो, कळलं कळलं. लगेच भडका उडवते बघा.